मधला हा 7वा चॅप्टर आहे. याच्यानंतर आहे ट्रिग्नोमेट्री, त्याच्यानंतर आहे मेन्सुरेशन. आणखी आपले 3 चॅप्टर राहिलेत पार्ट 2 मधले. पार्ट 1 मधले फायनान्शियल प्लॅनिंग आणि शेवटचा आहे स्टॅटिस्टिक. हा जो आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री, हा 9वी मध्ये अर्धा भाग आहे, अर्धा भाग 10वी मध्ये. हाच सेम धडा आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणून. तिथं 5 नंबरला धडा आहे, इथे 7 नंबरला धडा आहे. इथं जो झालेला भाग आहे ह्याच्या पुढचा भाग जो असेल तो तुम्हाला तिथं 10वी मध्ये असेल. पण आता तुम्हाला बेसिक कोऑर्डिनेट जॉमेट्री बद्दल सर्व समजून घ्यायचे इथं. नंतर पुन्हा 3D जॉमेट्री वगैरे चालू होतात नंतर 11वी-12वीला. पण स्टेप बाय स्टेप आपण तुम्हाला ही नवीन कन्सेप्ट आता चालू होणार आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्री. आता कोऑर्डिनेट म्हणजे काय आणि जॉमेट्री म्हणजे भूमिती आहे, भाग 2चा भाग आहे तो. पण कोऑर्डिनेट म्हणजे काय, तर इथं पहा, आपण एक इमेज घेतो मी इथं आता. म्हणजे ग्राफ घेतो, तुम्हाला ग्राफ माहित आहे, त्या ग्राफ बद्दलच मी माहिती सांगतो सर्व. हा ग्राफ तुम्हाला माहित आहे की या ग्राफ वरती आपण वेगवेगळे आलेख वगैरे काढलेत. पण ह्याच्यावरच आपल्याला हे जी कोऑर्डिनेट जॉमेट्री आहे ती याच्यावरच काढायची. मग आता ह्या ग्राफ वरती आपण लाईन काढतो, एक ऍक्सिस काढतो. सर्वात सुरुवातीला ऍक्सिस, ओरिजिन आणि कोऑर्डिनेट या तिघाबद्दल माहिती सांगतो. सर्वात सुरुवातीला घेऊत आपण ऍक्सिस. व्हॉट इज मीन बाय ऍक्सिस? हे जे आहे, मैत्री समोर ये. हा आहे तुमचा एक्स ऍक्सिस आणि हा आहे वाय ऍक्सिस. आडवं जे असते हॉरिझॉन्टल टाईपमध्ये त्याला आपण म्हणतो एक्स ॲक्सिस, आणि जे उभा आहे त्याला आपण म्हणतो वाय ॲक्सिस. मग हे एक्स ॲक्सिस आहे, हे वाय ॲक्सिस आहे. दोन्हीही हे जे आहेत ते ॲक्सिस आहेत. मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, अक्ष असं म्हणतो. हा एक्स ॲक्सिस झाला, हा वाय ॲक्सिस झाला. ह्याचे पण 2 भाग आहेत. आता त्याच्या अगोदर हे दोन्हीही ज्या ठिकाणी एकमेकाला इंटरसेक्ट करतात त्याला म्हणायचं ओरिजिन. ओरिजिन त्याला आरंभ बिंदू म्हणायचं. आरंभ बिंदू. आरंभ बिंदू का बरं? कारण इथून त्या डायरेक्शन मध्ये चालू होते एक्स ॲक्सिस आणि इथूनच या डायरेक्शन मध्ये चालू होते. म्हणजे दोन्ही डायरेक्शनला इथून तिकडे गेलंय. दोन्हीकडे बाण गेले बघा. दोन्हीकडे बाण केले म्हणजे इथून त्याचं ओरिजिन आहे. इथून तिकडे चाललाय तो ॲक्सिस, इथून इकडे चाललाय. जसं गरज असेल तसं तुम्ही त्याला मोठं मोठं करू शकता. तसंच वाय ॲक्सिस सुद्धा इथून वरच्या साईडला चाललाय, इथून खालच्या साईडला चाललाय. म्हणून एक्स ॲक्सिसचे 2 भाग आहेत. एक ओरिजिनचे त्या साईडचा भाग असेल, एक ओरिजिनच्या या साईडचा भाग असेल. इकडच्या ओरिजिनच्या जी आपल्या उजव्या हाताला भाग असतोय त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह. पूर्ण वाक्यात देतो मी, पॉझिटिव्ह डायरेक्शन. पॉझिटिव्ह डायरेक्शन. पॉझिटिव्ह डायरेक्शन असल्यामुळं ह्याच्यावरचे जे नंबर आहेत ते 1, +1, +2, +3, +4 याप्रमाणे पुढे जेवढी गरज असेल तेवढं तुम्ही वाढवू शकता. आणि इकडच्या साईडला जे आहे ते तुमचे निगेटिव्ह डायरेक्शन. निगेटिव्ह डायरेक्शन एक्स ॲक्सिसची. ओरिजिनचे त्या साईडला पॉझिटिव्ह, या साईडला निगेटिव्ह. मग इकडले नंबर कसे असतील तर -1 असेल, -1, -2. हे नंबर खालच्या साईडला द्या. इथे जागा खालच्या साईडला नव्हती म्हणून मी वर दिले इथं. -2, -3, -4, -5 डॉट 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 याप्रमाणे जेवढी गरज असेल तेवढं वाढवू शकता. ठीक आहे. ओरिजिन पासून तिकडच्या साईडला पॉझिटिव्ह, या साईडला निगेटिव्ह. मग ओरिजिन मध्ये इथं मध्ये नंबर कोणता असेल मग 0 असेल. कारण इथे 0, 1, 2, 3, 4 तिकडे पॉझिटिव्ह मध्ये येतात आणि 0, 1, 2, 3, 4 इकडे काय येते निगेटिव्ह मध्ये येते. मग तसंच एक्स ॲक्सिस वरती सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल. सॉरी, वाय ॲक्सिस वरती सुद्धा. एक्स ॲक्सिस तर लिहिलो आपण, वाय ॲक्सिस वरती पण असेल. वाय ॲक्सिस वरती समजा आता जमीन लेवल आहे, जमिनीच्या खाली गेलो की आपण निगेटिव्ह मध्ये म्हणतो, आणि जमिनीच्या वर आले की काय म्हणतो पॉझिटिव्ह. मग ही जमीन लेवल समजायचं. आणि ह्याच्या वरच्या साईडला जे तुमचे काय असणार आहेत, पॉझिटिव्ह असणार आहेत. मग इथे 1, 2, 3, 4, 5, 6 हे पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे. आणि निगेटिव्ह मध्ये खालच्या साईडला काय येणार आहे, -1, -2, -3, -4. ठीक आहे. हे नंबर सगळे या साईडला लिहायचं आणि आडव्या साईडचे सगळे नंबर खालच्या साईडला लिहायचे. मग याच्यामध्ये 3 गोष्टी तुम्हाला कळतात. पहिलं काय,
ॲक्सिस कळाले पाहिजेत. कोणते कोणते ॲक्सिस आहेत? एक्स ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिसमध्ये पण दोन भाग आहेत. एक पॉझिटिव्ह भाग आहे झिरोचे त्या साईडला, निगेटिव्ह भाग आहे झिरोचे या साईडला. ओके. वाय ॲक्सिसवरती पण दोन भाग आहेत. पॉझिटिव्ह भाग वरच्या साईडला असेल, निगेटिव्ह भाग खालच्या साईडला असेल. आणि एक तिसरा शेवटचा पॉईंट आहे, क्वाड्रँट म्हणतो त्याला आपण, चरण. मग ह्या ग्राफचे ह्या दोन ॲक्सिसमुळे चार तुकडे झालेत. दिसतात का चार तुकडे? हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असं दिसतंय. मग ह्याला नावं दिले त्यांनी डायरेक्ट. मग हे काय तुझा फर्स्ट क्वाड्रँट आहे. याला फर्स्ट क्वाड्रँट म्हणायचं. क्वाड्रँट त्याला मराठीमध्ये आपण चरण म्हणतो. हा जो असेल तो सेकंड क्वाड्रंट, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये यायचं. घड्याळीची काटा ज्या दिशेने फिरतो त्याच्या उलट्या डायरेक्शन मध्ये जायचं. पहिल्याला ते दिलं. हा असेल तुझा सेकंड क्वाड्रंट, मराठीमध्ये चरण म्हणायचं. हा काय असेल तुझा थर्ड क्वाड्रंट असेल. आणि हा काय असेल फोर्थ क्वाड्रंट असेल. ठीक आहे. 3 पॉईंट क्लिअर झाले. ओरिजिन, त्याच्यावरचे नंबर. दुसरा पॉईंट काय होता? ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्ही घेऊ शकता त्याला. आणि तिसरा पॉईंट काय? त्याचे कोऑर्डिनेट, सॉरी क्वाड्रँट. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. आता शेवटचा पॉईंट आहे तो आहे कोऑर्डिनेट. शेवटचा पॉईंट झाला की नंतर मग तुमचं बेसिक जी माहिती होती याच्याबद्दल ती संपते. आता शेवटचा पॉईंट काय असेल तुमचा? कोऑर्डिनेट असेल. कोऑर्डिनेट काढायचं कसं ते बघा, मी इथे घेतो. हे ॲक्सेस वगैरे सगळं कट करतो मी, जे नको आहे ते आपल्याला. फक्त आपल्याला नंबर पाहिजे तिथं. सगळंच लिहितो मी डबल. हा तुमचा आहे एक्स ॲक्सिस, हा आहे वाय ॲक्सिस. इथं असेल 0. त्या साईडला कोणते नंबर देऊ? पॉझिटिव्हमध्ये 1 2 3 4 5. तुमच्या आलेखवरती हे 1 सेंटीमीटरचं डिस्टन्स असते. ठीक आहे. इथून इथपर्यंत 1 सेंटीमीटर, 2 3 4 असं असते. त्याला खून करत जायचं. इकडे काय असेल? -1 -2 -3 -4 -5. वरच्या साईडला काय असेल? पॉझिटिव्ह 1 2 3 4 5 6. खालच्या साईडला -1 -2 -3 -4 -5. ओके. आता आपल्याला काय काढायचं आहे याच्यामध्ये? हे कोऑर्डिनेट म्हणजे काय ते सांगतो मी आता. व्हॉट इज मीन बाय कोऑर्डिनेट? कोऑर्डिनेट हा आपला असतंय एक्स कॉमा वाय टाईपमध्ये. अगोदर एक्स घ्यायचं, नंतर वाय घ्यायचं. हे दोन पॉईंट घेतलं तुम्ही, हे दोन लक्षात ठेवलं, कोऑर्डिनेट समजते. आता इथं खो खोचं ग्राउंड समजायचं. खो खो खेळात का तुम्ही? मग आता इथे खांब आहे, इथे खांब आहे, इथे मुलं बसलेत. आपण जर समज याला खो दिला, म्हणजे हेनं जर पुढे गेलं तर हेनं पुढे जाते वेळेस या रेषेच्या इकडे आलं की इकडे जावं लागते त्याला, तिकडे गेलं की बाद होते त्याला. मग आपला हा जो मुलगा आहे 1 नंबरचा, तो काय पकडायचा? इकडे इकडे जात नाही पकडायचा. तो या सरळ रेषेवरच एकतर वर जाते किंवा खाली येते. इतर ठिकाणी जाऊ शकत नाही त्याला. हे रस्ता आहे समज. या रस्त्यावरती ही गाडी आहे. ही गाडी एकतर सरळ वरच्या साईडला जाऊ शकते किंवा खालच्या साईडला जाऊ शकते. इतर ठिकाणी जाणार नाही त्याला. ही 3 नंबरची जी गाडी आहे ती एकतर वरच्या साईडला जाणार आहे किंवा खालच्या साईडला जाणार. किंवा हे इथली 2 नंबरची गाडी ही आडवं या साईडला, राईट साईडला जाणार आहे किंवा लेफ्ट साईडला जाणार. ओके. मग आता ह्याच्यावरून त्याचे कोऑर्डिनेट चालू होतात. मग आता मला स्थान दाखवायचे. कोऑर्डिनेट म्हणजे काय? पोझिशन, त्याचं स्थान कुठं आहे ते आपल्याला सांगायचे. मग आता मला समज हा कोऑर्डिनेट सांगायचे किंवा हा पॉईंट कोणता आहे ते मला शोधायचं. हा पॉईंट किंवा हे समज इथला पॉईंट, हा पॉईंट घ्यायचा मला. ठीक आहे. हा पॉईंट मला घ्यायचा आणि हा कोणता पॉईंट आहे मला शोधायचा. तर इथं पहिलं एक्स वरून कोण पोहोचते ते लिहायचं. या ठिकाणी एक्स वरून कोणती गाडी पोहोचणार आहे तिथं? 4 नंबरची. म्हणजे पहिला पॉईंट आला तो 4. म्हणजे आपण सांगणार होतो 4 नंबरची गाडी तिथे येणार आहे म्हणून. मग आता वाय ॲक्सिस वरून कोणती गाडी पोहोचणार आहे तिथं? वाय ॲक्सिस वरून पोहोचणार आहे 3. चला त्याचं कोऑर्डिनेट संपलं. 4,3 कोऑर्डिनेट आहे त्याचं. ओके. मला सांगा ही याचं कोऑर्डिनेट काय असेल? अगोदर एक्स ॲक्सिसच घ्यायचं, नंतर वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस वरची गाडी 2,1. ओके. ठीक आहे. हे सांगा.
अगोदर एक्स ॲक्सिस 1 आणि नंतर वाय ॲक्सिस वरची -3. म्हणजे 1 नंबरची गाडी येणार आहे आणि नंतर -3 नंबरची गाडी येणार आहे. ओके. याची कुठे घेऊ? समज येते का तो? हां, सांगायचं. -3,5. ओके, गुड. आता उलटे घेतो मी. मला सांगा -4,2 कुठे येईल? म्हणजे पहिला ऍक्सिस कोणता आहे तुझा? एक्स ऍक्सिस आहे. दुसरा ऍक्सिस कोणता आहे? वाय ऍक्सिस. मग एक्स अक्षावर 4 नंबरची -4 नंबरची गाडी कुठे शोधायचं? एक्स अक्षावरती -4 नंबरची गाडी इथं आहे आणि वाय ऍक्सिस वरती 2 नंबरची गाडी. वाय ऍक्सिस वरती 2 नंबरची गाडी कुठे येत आहे? हे दोन्हीही कुठल्या चौकामध्ये भेटतील? ही गाडी एकतर वर जाणार आहे किंवा खाली येणार आहे. ही गाडी एक तर इकडे जाणार आहे किंवा इकडे जाणार आहे. हे दोन्हीही कुठल्या चौकामध्ये भेटतील? या चौकामध्ये भेटतील. हे मेहत्रे चौक आहे. मग या मेहत्रेच्या चौकामध्ये भेटतील त्यांनी. ठीक आहे. मग इथे काय असेल हा कोऑर्डिनेट? -4,2 असेल. ओके, ठीक आहे. पुढचा सांगा मला. -1, -3. मेहत्रे त्या सांग कुठे? -1, -3 कुठं येईल? बर, एक स्टेप बाय स्टेप जाऊ. मला सांगा, हे पहिल्या कोऑर्डिनेट मध्ये असेल का दुसऱ्यामध्ये का तिसऱ्यामध्ये का चौथ्यामध्ये? क्वाड्रंट मध्ये कुठल्या? तिसऱ्या असेल, राईट. हे बाई आता ते पोझिशन पण लिहूत लगेच आपण त्याची. इथं जे येणार आहेत ते सगळे एक्स ऍक्सिस वर सगळे काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत. वाय ऍक्सिस वर सगळे काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे इथं सगळ्या ज्या संख्या येणार आहेत ते दोन्ही प्लस प्लस असलेल्या संख्या येणार आहेत. म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मध्ये तुम्ही काय लिहू शकता? प्लस, प्लस. पहिली पण संख्या प्लस पाहिजे, दुसरी पण संख्या प्लस पाहिजे. तुम्हाला असं पण क्वेश्चन विचारते की डायरेक्ट आकृती न सांगता डायरेक्ट हे कुठल्या क्वाड्रंट मध्ये सांगा म्हणते. मग आपण आकृती काढत बसायची नाही तिथे गरज. डायरेक्ट ह्याच्या खाली लिहायचं थर्ड क्वाड्रंट मध्ये. का बरं थर्ड क्वाड्रंट मध्ये? कारण एक्स ऍक्सिस निगेटिव्ह इथं आहे. म्हणजे निगेटिव्हच्या सगळ्या गाड्या खाली जाणार आहेत किंवा वर पण जाणार आहेत. आणि ह्या वाय ऍक्सिस वरच्या निगेटिव्ह गाडी इकडे येणार. मग दोन्हीही निगेटिव्हचं कॉम्बिनेशन कुठे येणार आहे? ह्या तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये येणार. ओके. आणि ह्या क्वाड्रंट मध्ये कोणत्या कोणत्याचं कॉम्बिनेशन असेल? एक्स ऍक्सिस वरच्या कोणते आहेत? निगेटिव्ह आहेत. आणि वाय ऍक्सिस वरच्या कोणते आहेत? पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे इथं कोणाचं कॉम्बिनेशन आहे? एक्सच्या निगेटिव्ह, वायच्या पॉझिटिव्ह. म्हणजे इथं काय असेल? पहिलं निगेटिव्ह, दुसरं पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्सच्या पण निगेटिव्ह जाणार आहेत आणि वायच्या पण निगेटिव्ह येणार आहेत. म्हणजे दोन्ही निगेटिव्ह निगेटिव्ह येणार आहेत. म्हणजे मायनस. आणि चौथ्यामध्ये एक्स ऍक्सिसचा अगोदर घ्यायचं. एक्स ऍक्सिसचे पॉझिटिव्ह येणार आहेत आणि वाय ऍक्सिसचे काय येणार आहेत? निगेटिव्ह. म्हणजे कोणते असेल हे? प्लस, मायनस. ठीक आहे. मग आता ह्याच्यावरून ओळख येते आपल्याला. आता -1, -3 कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल? तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये. मग इथं शोधायचं ह्याच्यामध्ये कोणते असेल? पहिला अंक एक्स ऍक्सिसचा असते, दुसरा वाय ऍक्सिसचा. मग याच्यामध्ये पहिला अंक एक्स ऍक्सिसचा किती आहे? -1 आहे. दुसरा अंक वाय ऍक्सिसचा किती आहे? -3 आहे. म्हणजे कुठं असेल मग हे? या चौकामध्ये येतील. ओके. -1, -3 हे तुझं पॉइंट आहे. पवन सांगताय. दीदी, पवन दीदी, 5, -4 कुठे येते सांग? कुठल्या क्वाड्रंट मध्ये येते सांग? 5, -3. एवढा विचार का करलायस? दुसऱ्या अण्णा, हे बघ, या संख्येच्या समोर काय नाही म्हणजे काय? प्लस. मग प्लस मायनस कुठे येणार आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार आहे. पहिलं एक्स ऍक्सिस वरचे पॉझिटिव्ह बघायचं, वाय ऍक्सिस वरचे निगेटिव्ह बघायचं. मग कुठल्या चौकामध्ये येतील हे? शोधा. पवन चौक कुठे येत आता? हे 5 वरून सरळ खाली येते, 4 वरून इकडे येते. म्हणजे हा असेल तुझा किती? 5, -4. का मुळे मुळे लावलायस तू? हा, बरं, मुळे सांगते आता. चला, मुळे मुळे चौक शोधत आपण. सांग मुळ्यांना. -3, सांग दिदी. -1, सांग कुठे येते? ह कुठल्या क्वाड्रंट मध्ये सांगा ती? क्वाड्रंट कोणता? दुसरा क्वाड्रंट. गुड. अजून कुठे येते ना? इथे येते का?
हो इथे येते, इथे 1 आणि इथे -4 बरोबर आहे की. हा म्हणते लगेच. एक्स ऍक्सिस वरती -1 इथं आहे आणि वाय ऍक्सिस वरती इथं 4 आहे. हुशार झालेली करून उगं तुम्ही त्याला ही करायला लावणार. -1, 4 आहे. हा आहे मुळे चौक इथं. पुढचं इकडं जाधव, पार्थ. पार्थ पार्थ दिदी सांगते. 3,3 कुठे येते सांग दीदी. थांबा रे. हा 3,3 पहिल्या क्वाड्रंट मध्ये येते. कुठं हा कुठे येईल ते, इथे का त्याच्यावर नक्की. एक्स ऍक्सिस वरती 3, वाय ऍक्सिस वरती 3. हा पार चौक सापडला आता. कळालं की सगळ्यांना. बर हा आता ऐका दीदी ऐक. एक शेवटचा पॉइंट तो झाला की बेसिक सगळ्या सगळ्या संपल्या. शेवटचा पॉइंट काय, घेऊत की घेऊत आजू आजू आहेत, आजू आहे. बालाजीला पण घेऊत, पण आजू राहिले इथं. हा ऐका, आपण ह्या प्रत्येक ठिकाणचा पॉइंट सांगू शकतो, ह्याच्यावरचा प्रत्येक पॉइंट. आता तुम्ही म्हणसाल हे मोठे मोठेच पॉइंट आहेत का, तर छोटे पण असतात. समजा मला हा पॉइंट शोधायचा इथला, हा मधला जो पॉइंट आहे तो सुद्धा आपल्याला शोधता येते. कसं शोधता येते, इथून जर आपण सरळ वर एक्स एक्सिस वरती गेलो तर इथून सरळ वर एक्स एक्सिस वरती कोणता पॉइंट आहे, 3च्या नंतर 5वी रेषा म्हणजे पहिला पॉइंट आला तुझा 3.5 कॉमा. इथून सरळ इकडे जा, इथे जर सरळ खाली आलो तर -1.4 आहे, चौथी लाईन आहे ते. म्हणजे किती येते, -1.4. असं पॉइंट मध्ये सुद्धा आपण काढू शकतो. ठीक आहे, असं नाही की ते प्रत्येक ह्याच्यातला पॉइंट जो आहे त्याचं काहीतरी पोझिशन आहे, काहीतरी स्थान आहे त्याचं, आणि त्याला आपण कोऑर्डिनेट फॉर्म मध्ये सांगतो. आता एक शेवटचा पॉइंट मावशी, शेवटचं काय, मला जर ह्या 2लाच सांगायचं असेल तर, बघा मधले सांगत नाही मी आता, हे इथले मधले आपण सांगू शकतो कुठलेही, पण मला हा एक्स ऍक्सिस वरचा किंवा वाय ऍक्सिस वरचाच एखादा पॉइंट मला सांगायचे आता, तर मग कसं सांगणार त्याला. आपण काय करायचं आता, ह्या दोनला मला कोऑर्डिनेट फॉर्म मध्ये लिहायचे, तर कसं लिहिणार मी, तर तिथून बघायचं, ऐक तिथून बघायचं एक्स ऍक्सिस वरती कोणता चाललो आपण. इथून एक्स ऍक्सिस वर गेलो म्हणजे तेच भेटणार आहे, दोनच. इथून जर मी एक्स ऍक्सिस वर गेलो तर दोनच भेटणार आहे मला, आणि इथून जर मी वाय ऍक्सिस वर गेलो तर काय भेटणार आहे, इथून जर मी वाय ऍक्सिस वर गेलो तर काय भेटणार आहे, 0. बरं सांगा मला या 4चं काय असेल, इथून जर एक्स ऍक्सिस वर गेलो तर 4च भेटणार आहे मला, आणि इथून जर वाय ऍक्सिस वर गेलो तर काय भेटणार आहे, 0. ओके, समजा मला -1चं सांगा. एक्स ऍक्सिस वरती -1, वाय ऍक्सिस वरती 0. समजा या 3चं -3, 0. 5चं -5, 0. मग याच्यावर एक तुम्हाला MCQ तयार होते. द y coordinate on the x axis is, बघा प्रश्न काय म्हणताय, y coordinate on the x axis is, x अक्षावरती y निर्देशक हा डॅश डॅश असतो. मग प्रत्येक पॉइंट मध्ये बघा y हा 2 नंबरला y आहे, इथे किती आलंय 0, इथे किती आलंय 0, इथे किती आलंय 0 0 0. म्हणजे एक्स ऍक्सिस वरती जो तुमचा y कोऑर्डिनेट आहे तो तुमचा काय असते, 0, फिक्स 0 असते ते, त्याला काय बघायची गरज नाही. एक्स ऍक्सिस वरच्या प्रत्येक पॉइंट मध्ये जो y कोऑर्डिनेट आहे तो तुझा काय असणार आहे, 0 असणार आहे. तसंच मला सांगा y कोऑर्डिनेट वरती काय काय असेल, जर समजा मला ह्याला शोधायचं या 2चं, तर कसं येईल बघा. इथून अगोदर एक्स ऍक्सिस वर जायचं, इथून ह्या पॉइंट काढायचं मला, तर मी अगोदर सरळ खाली एक्स ऍक्सिस वरती येतो, 2 येते, पुन्हा येते 1, मग 2,1 आलं. इथलं काढायचं तर सरळ खाली 3, इकडे 3, 3,3. इथून अगोदर 4, नंतर वाय ऍक्सिस. मग तसं इथून अगोदर एक्स ऍक्सिस म्हणजे अगोदर काय येणार भेटणार आहे तुला, 0. अगोदर काय भेटणार आहे, 0. नंतर वाय ऍक्सिस, इथून वाय ऍक्सिस वर गेलो, वाय ऍक्सिस वर 2च भेटणार आहे. समज मला 5चं काढायचे, सायनात सांगते किती येते 5चं, अगोदर एक्स ऍक्सिस वरती यायचं 0, नंतर वाय ऍक्सिस वरती 5, म्हणजे किती आलं 0,5. हे -1चं 0, -1. 4चं 0, -4.
एवढं तुम्हाला मी आता जे सांगितलं एवढं कळालं की कोऑर्डिनेट जॉमेट्री जवळपास संपल्यासारखं जमा आहे आता. एवढ्याच गोष्टी तुम्हाला सगळ्या आल्या पाहिजेत. एवढं बोर्डावरच लिहून घ्यायचे सगळ्यांनी. का अगोदर हे नाव लिही, हे काढ आणि नंतर हे काढ, वहीवर काढ, तसं काढा. चला